नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्यासोबत आहेत भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ आणि त्यांच्यासोबत मी दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. सर, तुमचं हिंदुस्तान पोस्टमध्ये स्वागत. धन्यवाद. सगळ्यात आधी मी हा प्रश्न विचारेन की येत्या काही दिवसांमध्ये नगरपालिकेची निवडणूक येणार आहे आणि त्याच्या अगोदर बेस्टची पतपेढीची निवडणूक झालेली आहे आणि त्याच्यात दोन ठाकरे बंधू एकत्र आले होते, पण त्यांच्या उत्कर्ष पॅनलला म्हणजे भोपळाही फोडता आला नाही अशी परिस्थिती आहे. तर तुम्ही याकडे कसं पाहता? खरं पाहता सहकारामध्ये राजकारण आणू नये असं माझं वैयक्तिक मत आहे, आमच्या पक्षाचं पण मत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष काही या निवडणुकीमध्ये सहभागी झाला नव्हता. अर्थात आमचे शशांक राव त्यांची तिकडे युनियन आहे, आमचे प्रसाद लाड त्यांची तिकडे युनियन आहे. तर त्या युनियन मात्र उतरली होती, ते आमचे कार्यकर्ते होते, पण भारतीय जनता पक्ष मात्र उतरला नव्हता. याच्या विरुद्ध सहकारामध्ये राजकारण आणू नये ह्या एका पद्धतीचा जर कोणी भंग केला असेल तर मला वाटतं की शिवसेना, उबाठा आणि मनसेने केला आहे. मनसे आणि शिवसेना उबाठाने एकत्र येऊन पॅनल उभं केलं आणि ह्याचा एवढा मोठा गवगवा केला. खरं बघायला गेलं तर 500हून जास्त पतसंस्था नुसत्या मुंबईत आहेत आणि त्यातली ही एक पतसंस्था आहे. या पतसंस्थेचा एवढा मोठा गवगवा केला की गेली 15 दिवस सामनामध्ये असा एकही दिवस गेला नाही की या बेस्ट कर्मचारी पतपेढी संस्थेच्या निवडणुकीची बातमी आली नाही. सर्वांनी याच्यावर बाईट्स दिल्या, स्वतः संजय राऊत यांनी बाईट्स दिले. आणि आपणच ही इलेक्शन कशी जिंकणार आणि ही फक्त नांदी आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये आमच्याच पक्षाची चांदी आहे, अशा प्रकारच्या त्यांनी वल्गना केल्या. भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये पुन्हा सांगतो की उतरला नव्हता. आमचे कार्यकर्ते होते, आमचे नेते उतरले होते आणि रिझल्ट काय लागला हा आपण पाहिलाय. बेस्टमधला जो कर्मचारी आहे हा प्रामुख्याने मराठी आहे, हा सर्व मुंबईकर आहे, हा कामगार आहे आणि या सर्व कामगार मुंबईकर मराठी माणसांनी आज शिवसेना उबाटाच्या विरोधामध्ये आपला कौल दिलेला आहे. मला असं वाटतं की हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. दुसरा प्रश्न मी असा विचारेन की नुकतंच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. राज ठाकरेंनी सांगितलं की मी शहर नियोजनाच्या बाबतीत त्यांच्याशी बोललो, पण या भेटीमागे अजून काही म्हणजे कारण होतं का, की अजून काही राजकारण होतं का? नाही बघा, मी तर तिकडे नव्हतो आणि आदरणीय देवेंद्रजी आणखीन सन्माननीय राजसाहेब हे दोघंच तिकडे बोलले. त्यानंतर 11 वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये याचा विषय काय होता याचा उलगडा राज ठाकरेंनी स्वतः केला. याच्या पलीकडे काय आहे की नाही हे मला तरी माहीत नाही, पण मला असं वाटतं की याच्या आधी अनेक वेगवेगळ्या पक्षाचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना येऊन भेटतात, त्यांचे प्रश्न, समाजाचे प्रश्न, लोकांचे प्रश्न मांडतात आणि त्या सर्वांना 100% गांभीर्याने घेऊन देवेंद्रजी काम करतात. आणि त्याचमुळे अनेक विरोधी पक्षात असलेली लोक, उदाहरणार्थ एकनाथजी शिंदे 2019ला ज्यावेळी मंत्री झाले त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो. देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते, ते कॅबिनेट मिनिस्टर होते, पण ते आमच्या बरोबर आले. अजितदादा आमच्या विरोधात होते, ते आज आमच्या बरोबर आले. असे अनेक लोक देवेंद्रजींच्या नेतृत्व गुणावर भाळून, त्यांच्या स्वभावावर भाळून, आणि देवेंद्रजींचं एक वैशिष्ट्य आहे की एकदा शब्द दिला तर प्राण जाय पण वचन न जाय. तर त्यामुळे ते एकदा ज्यावेळी एखाद्यावर माया करतात, प्रेम करतात, त्यांच्याबरोबर मैत्री करतात, तर ती एका शेवटपर्यंत ती निभावतात. मला असं वाटतं की राज ठाकरे सुद्धा एक चांगले मित्र आहेत, मैत्रीला जागणारे माणूस आहेत. ह्या दोघांमध्ये जर मैत्री होत असेल तर ती कोणाला नको आहे. तुम्ही आता सांगितलं की सगळं काय त्याच्या मागे भूमिका असू शकते, पण आता आपण जर महानगरपालिकेचा विचार केला तर मनसेनी जर हातमिळवणी करण्याचा विचार जर तुमच्या समोर मांडला तर भाजपची भूमिका काय असेल? भाजपची भूमिका मी ठरवू शकत नाही. भाजपची भूमिका आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय रवींद्रदादा चव्हाण साहेब, आमचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष, आणखी आमची जी कोर टीम आहे ती ठरवते. परंतु भारतीय जनता पक्षाला ही आता 6 महिन्यापूर्वी, 8 महिन्यापूर्वी विधानसभा झाली. या विधानसभेमध्ये आम्हाला मुंबईमध्ये 39% मतं मिळाली. शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 28% मतं पडली आणि शिवसेना उबाठाला 17% मतं पडली.
आणि 4% मतं मनसेला पडली. तर 17+4 21 ही उबाठा आणि मनसे या दोघांच्याही मताची बेरीज 21% होते. त्याहून जास्त मतं फक्त एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळालेली आहे. आम्ही तर 39% तर अजून खूप आहोत. तर मला असं वाटतं की राजकारणामध्ये 1+1 बरोबर 2 होतच असं नाही. 1+1 बरोबर कधी-कधी 0 होतं आणि नेमकं तेच बेस्टच्या या इलेक्शनमध्ये दाखवून दिलेलं आहे. एक सम सम म्हणजे एकाला काही गमवायचं नाहीये, एकाला काही कमवण्याजोगं नाहीये. अशा परिस्थितीत दोघं जण जरी एकत्र आले, तरी काय फारसा फरक पडत नाही. फरक एक मात्र नक्की पडतो, की एका कुटुंबातील 2 भाऊ विभक्त झालेले आहेत. ते जर परत येत असतील, तर एक कुटुंब संस्था, एक नातेसंबंध म्हणून खूप छान होईल. आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, की ते कुटुंब एकसंघ राहावं. पण राजकारणाच्या दृष्टिकोनातून ते एकत्र आले काय किंवा नाही आले काय? खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुंबईमध्ये काहीच फरक पडत नाही. धन्यवाद सर, तुम्ही हिंदुस्तान पोस्ट सोबत संवाद साधलात त्यासाठी. तुम्हाला या सगळ्या राजकारणाविषयी नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.